आता पुढील स्पर्धक आपल्या समोर येत आहेत उदय शिरोळकर कोल्हापूरहून. एक पात्री प्रयोग सादर करतोय. खेळ नवा गारुड्याचा. खेळ नवा गारुड्याचा. आत्तापर्यंत आपण अनेक खेळ बघितले असतील, पण माझा हा खेळ जरा वेगळा आहे. मी डायरेक्ट सुरुवात करतो एक पात्रीला. खेळ नवा गारुड्याचा. वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला. हे शब्द कुठं तुम्ही ऐकलाय का हो? ऐकलंय? कुड 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 कुड. नावं काय तुझं? नावं तुझं सदा रासू तुझी कुंभ सदा असते बोंबा बोंब. हां, तोंडावर चांगली माघारी नावं ठेवणारी माणसं तुला भरपूर आहे. यंदाचं वर्ष तुला घात. हे कधी ऐकलं कुठं आत्ता सध्या? तुमच्या कानावर नाही आले हे? अरे या उघड्या पाठीवरती आसुडाचे छापकाचे फटकारे मारून रक्त काढणारा तो कडक लक्ष्मी कधी तुम्ही बघितलाय का? नाही हो, नाही हो. हे सगळं आता बंद झालं. आणि मी पण आत्ता स्वतः एक नाग सापाचा खेळ करणारा एक गारुडे. आता माझाही खेळ बंद झाला आहे हो. तरी पण मंडळी, मी आज तुम्हाला एक वेगळा खेळ दाखवणार आहे की आजपर्यंत तुम्ही तो खेळ कधीच बघितला नाही. आणि म्हणूनच ह्या एक पत्तीचं नाव आहे की बाबा नो हा खेळ नवा गारुड्याचा. तेव्हा मी खेळ सुरू करतो. जरा ध्यान देऊन ऐका बाबूनो, कान देऊन ऐका बाबूनो, लक्ष देऊन ऐका. ए जमुरे होय, आज आम्ही लोकांना एक नवा खेळ दाखवणार. हा बिलकुल नवा का? हा बिलकुल नवा. बाबा या खेळाचं नाव काय आहे माहीत नाही? माहीत नाही बाबा, या खेळाचं नाव माहीत नाही. हे जमुरे, हे खेळणं डेंजर आहे आणि हे खेळणं बेकार आहे. या खेळामध्ये माणसाचे जीवन उद्ध्वस्त झाले बाबा. एकदम भयानक केलं आहे हे जमुरे. हे बघ, हे गाठूड आहे. हां, याच्यामध्ये काय माहिती आहे का? नाही माहिती? माहीत नाही बाबा. हे 4 गाठुडे, ह्याच्यामध्ये प्रत्येकमध्ये जिंदा लाश. बापरे, जिंदा लाश. हां, हे बाबा याच्यामध्ये एक जिंदा लाश आहे. अशी लाश बाबा आम्ही मराठवाड्यामध्ये खेळ करायला गेलो तिथे एक सापडलं बाबा. एक मुंबईमध्ये खेळ करायला गेटवेला गेलो तिथे एक सापडलं बाबा. असं कोल्हापूरला मध्ये खेळ करायला गेलो तिथे एक सापडली बाबा. ही आता अशी लाश आहे. हे जमुरे, आपण या लोकांना एक नवा खेळ दाखवणार. आणि खेळ बघताना बाबानो जरा ध्यान देऊन ऐका बाबानो, तुमच्या अंगावर काटा येणार बाबा. असला एक खेळ आहे बाबानो. मी असा मंथन मारतो आणि आता बाबा हे जिवंत मुर्दे आहेत, हे आता बोलायला चालू करणार. हा जमुरे बोलायला चालू करणार. तर मी आता असं मंथन मानतो. हे जमुरे जरा बाबानो, हे जरा बाबा हाताची गाडी घालू नका. असं मी हाताची गाडी नाही घालायची. हां, आणि पायाला तिडी नाही मारायची. हे जमुरे आता मी असं मंथन मारतो आणि बाबा हे जिवंत मृत बोलायला चालू करणार. हे काय म्हणतात बाबा आपण बघायचं आहे. जरा ध्यान देऊ नका बाबा, शांत. कुणी बाबा पायाला तिडी प्लीज घालू नका बाबा. हा मंतर फार भयानक आहे. हे बाबा असं रस्त्यावरती पैसा टाकू नको. अरे पैसा म्हणजे लक्ष्मी आहे. चेअरनाचा चहा पेला बाबा, लगीपट्टी निघून गेला बाबा. पैसा म्हणजे लक्ष्मी आहे, असं पैसा टाकू नको बाबा. खेळ बघ माझा खेळ. जय कालिकल कट्टेवाली तोड दो दुश्मन केली. ओम रेम 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 फाट. हा हा हा, अहो मिस त्यो गरीब शेतकरी. अहो मिस. हा, तुम्ही पेपरमध्ये बातमी वाचली असेल ना, आत्महत्या केलो मी. हा, अहो मला तेवढ्या खर्च मी. माय बापू, अहो काय करणार. रात्रंदिवस काबाड कष्ट करायचं. पण नशिबाला पोरं बी चांगली नाहीत. पूर आला, पाऊस पण आला, पिकाची नासाडी झाली हो. बाहेरनं कर्ज काढलं, कर्ज बाजारी झालो. आता काय करायचं हा प्रश्न पडला. कर्ज बाजारी झालोय. अरे स्वतःची पोरं सुद्धा मला किंमत देत नाहीत. पोरीचं लग्न होणार, पोरगं मोठं झालं, पोराचं पण लग्न होणार. आणि शेतकऱ्याच्या पोराला पोरगी देणार. प्रत्येकाला अपेक्षा डॉक्टर पाहिजे, इंजिनियर पाहिजे, नोकरी पण पाहिजे, आणि शेती पण पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे. त्या मुलींच्या आईबापाच्या अपेक्षा. आणि शेतकऱ्याच्या पोराला मुलगा देतो कोण? पोरगं माझं बिघडलंय. वाईट मार्गाला लागलं. पोरगं हिंडू लागलं, रात्रंदिवस हिंडू लागलं. आणि अचानक पोलीस स्टेशनचा फोन आला मला. ताबडतोब पोलीस स्टेशनला या. मी पोलीस स्टेशन गेलो.
तर माझ्या पोरग्याला पोलिसांनी धरून ठेवलं होतं. काय केलं होतं, काय केलं होतं? पोलिसांनी सांगितलं, हा नीच नालायक रेड अलर्टमधनं फिरत होता, रेड अलर्ट एरियामध्ये फिरत होता. बंगाली, नेपाळी, महाराष्ट्रीयन, कर्नाटकी या वारांगणा यांच्याकडे सगळ्या वारांगणा हे उगत होता, बघत होता. रात्री 12:30-1चं टायमिंग हा सापडला. काय करू मी ह्या डोळ्यासमोर, काय करू मी? हे माझं पोरगं तो तरी काय करणार? वयाची 35 झाली, अजून लगीन नाही त्याचं. अरे त्याची जवानी तू कुठे जाणार? काही समजना. नको नको हे जीवन म्हटलं नको. अहो भारतानं वर्ल्ड कप जिंकला. तेव्हा पोरगा आलं, मला म्हटलं बाबा वर्ल्ड कप जिंकलाय, भारतानं वर्ल्ड कप जिंकलाय, मित्रासंग पार्टी करणार आहे, मला पैसे पाहिजे. नाही हो, माझ्याकडे पैसे नव्हते हो. काय देणार? गरीब शेतकरी मी, कर्जबाजारी झालेला. पोरगे खवळला, छातडावर लात मारली हो, तसं पडलो. तेव्हा म्हटलं बाबा, अरे भारतानं मात्र मॅच जिंकली, वर्ल्ड कप जिंकला, बरोबर आहे. म्हणून काय उद्यापासून प्रत्येक भारतीयाच्या बँकेच्या खात्यात 1 लाख रुपये जमा होणार नाही? अरे एवढी तुमची श्रद्धा आहे ती क्रिकेटवरती, एवढं प्रेम आहे, तरी काय केलं रे तुझ्या त्या क्रिकेटवाल्यांनी? तुमच्यासाठी काय केलं? अरे गोरगरीब दीनदलितांसाठी काय केलं? नाही ना, विचार करले का? पोराने काय ऐकलंय, धाची लात मारली. नको म्हटलं जेवण. सरळ गेलो मी रानात. एक माझं झाड होतं, घरातील दोरी घेतली, वर टाकली, नड्याला अडकवली. असं पण स्वतःला संपवून घेतलं मी. स्वतःला संपवून घेतलं. थांब! पहिलं मंडळी ऐकलं का? तो शेतकरी काय बोला, तुम्हाला कळलं का? डेंजर आहे बाबा. ही 4 गाठुडे, हे जिंदा लाश, हे एकदम भयानक डेंजर खेळ बाबा. याच्यामध्ये असे 3 गाठुडे, त्या गाठुडेपैकी हे दुसरे गाठुडे बाबा, त्याची कथा भयानक आहे. आणि अशी प्रत्येकाची कथा भयानक आहे, पण बाबा सांगायला आपल्याला वेळ नाही. मी फक्त तुम्हाला एकच सांगतो, ह्याच्यामध्ये एक असाच एक ही गाठुड आहे, ह्याची कथा वेगळी आहे. मी असा मंत्र मारतो ती बोलायला चालू करल बाबा. हे बघा, असा मंत्र मारतो मी. जय काली कलकत्तेवाली तोड दे दुश्मन केली. ओम रेम 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 फाट. ओ मिस्ती त्या अर्भकात मला मारलेली मी एका मुलीचा जीव. अहो मिस, माझी हत्या झाली हो, हत्या. आई, हे आई, कुठे जाऊ मी गा आई? सांग माझा दोष आई. हत्या कोवळ्या जीवाची करू देऊ नको आई. हत्या कोवळ्या जीवाची करू देऊ नको आई. इवलासा एक जीव जगण्यास घेतो धाव. चिमुकल्या देहावरी सूर्या कातऱ्यांचे घाव. किती निष्ठुर हे जग, हत्या कागे करतात. मुलगी दिसता पोटात, धरतीवरी फेकतात. कुठे जाऊ मी गा आई? नवी कपडे खेळणी देऊ नको मला आई. नवी कपडे खेळणी देऊ नको मला आई. जुन्या कपड्यात माझी कर दिवाळी साजरी. स्वावलंबी होईना मी, नाही ओझ कुणावरी. जरी मुलगी मी आहे, पांग फेडीन तुझं मी. पण कुठे जाऊ मी गाई? कुठे जाऊ मी? घाल जन्मास मला तू पाहून दे हे जग सारे. धरती आकाश मानव सूर्यचंद्र आणि तारे. होती तुला पण आई, जाणीव तू ठेव आई. हत्या कोवळ्या जीवाची करू देऊ नको आई. हत्या कोवळ्या जीवाची करू देऊ नको आई. आणि शेवटी असाच या स्वार्थी वृत्तीनं, अरे मुलगी, आता तिचं कौतुक गुणगर काय का हो, पण मुलगी म्हणजे काय असते? खरंच स्त्री जन्म काय असतो ह्याला आपण सांगायला गेलं तर वेळ पुरणार नाही. पण अशी हत्या झाली आणि तेच अर्भक आज जिंदा लाश मी तिकडे पकडून आणला, तेच आता तुमच्याशी बोलत होतो. बाबांनो, अशी बरीच गाठोड, प्रत्येकाचा प्रश्न वेगळा आहे. पण फक्त एकच छोटासा प्रश्न, तेवढा एक गाठोड सोडतो, त्याची कथा तुम्हाला ऐकवतो. आणि बाबा मी थांबणार आहे, कारण तेवढा वेळ नाही आपल्याकडं. हे बाबा, ह्याच्यामध्ये एक तिसरं गाठोड आहे, ते काय म्हणते बघूया. जय
काले कलकत्ते वाली तो दुश्मन की नली ओम रीम 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 हट। अबे हाँ चल निकाल निकाल 10 रुपये निकाल रे 10 रुपये निकाल। अरे बडा आया धर्मिंदर तू हा बघितलं सा काय कशाला येऊ झालो आमचा काय आहे काय अर्थ जरा तरी या जन्माला तुम्हाला माहिती आहे काय हा अहो अहो पाळण्यातच जोगत्याचं बात्यावर नाव कोरलं हाय आणि देव डोक्यावर घेऊन मला उद करायचं आहे। जेव्हा आई झाली रेणुका दाशी तेव्हापासून कथा माझी अशी अहो भंडारा माकोने कपाळावरती सौंड माझ्या ओरावरती अहो डोंगरावरती संसार माझा आईवड माझ्या थाटला आहे शिलाचं माझ्या दावा सोडून जनावर मला केला आहे का पाहिलं आई कसला घेऊ जन्म माझा आई कसला घेऊ जन्म माझा कुठल्या कर्माची मला सजा तुमच्या पोटी जन्म माझा यात माझा दोष काय सक्का हिजडा म्हणून जग मला सतवत आहे नको आहे नको आहे हे जन्म नको। तुम्हाला माहिती आहे हे हिजड्याचा जन्म काय असतं तुम्हाला माहिती आहे का अरे जर आमच्यातलं कोण मेलं ना तर त्याचं प्रेताला फरफडत नदीकडे घेऊन जातात आणि त्या प्रेताला चार चपली त्या प्रेताला मारतात का का तर पुन्हा येऊ जन्म नको म्हणून नको आहे जन्म त्याच्यापेक्षा मेल्याला बरं आहे हा आणि म्हणून मी जिवंत मुर्दा आहे नको मला असलं हे जीवन असलं नको आहे मला पुढचा जन्म शिव मला असलं नको आहे बघितलं मंडळी अहो हे जिवंत मुर्द्याच्या अनेक अशा बऱ्याच कथा आहेत मायबाप हो ध्यान देऊन ऐका मापा बाबू कान देऊन ऐका बस आता आमची सुद्धा कथा संपल्या सगळं बाबांनो संपुष्टात आलेलं आहे फक्त एकच विनंती आहे बाबांनो माझा सुद्धा खेळ संपलाय कारण पूर्वी कसं होतं का जिवंत नागसापा मी घेऊन यायचो लोक दानत करायची कोण पैसे फेकायचं पण आम्ही आता जिवंत नागसाप पकडायला बाबा शासनानं बंदी केली सरकारनं बंदी केली आता कापडाचा नागसाप आम्ही करतोय अरे आम्हाला पैसे कोण टाकणार आणि तशात आता टी व्ही आला आणि मोबाईल आला हे एवढं चांगलं कार्यक्रम सोडून आमच्या गरिबाचा कार्यक्रम कोण बघतील हो मला सांगा आता आम्ही कसं जगायचं आमच्या लेकराबाईनं आम्ही काय पोटाला घालायचं आवाज या सरकारनं लाडक्या बहिणीला सांभाळलं कलाकाराला 5,000 रुपये मानधन दिले पण आमच्यासारख्या भटक्या जमातीकडे जरा सरकारचं जरा मर्जी कमी आहे करून अहो आम्ही भटकी जमातीची फिरणारी अशी आमच्याकडे कोणाचं लक्ष नाही बाबा त्या सरकारनं लक्ष दिलं असतं तर लय बरं होईल हो कारण आमच्यासारख्याचं पोट चालेल काय करू लेकरापासून काय खायला घालू खेळ मोडला होता माझा शिव गारुडी आता तुम्हाला पुन्हा बघायला कधी मिळणार नाही हो ती डोंबरची तारवली कसरत करणारी ती पोरगी तुम्हाला आता कधी दिसणार नाही सगळं बंद झालं सगळं बंद झालं बाबा नो हे आता असंच चालायचं शिवाय आमचा प्रवास असाच चालत राहणार आहे खेळ बाबा नो बंद करतो माझा खेळ आता माझा खेळ बंद करतो मी आणि मी असंच चालत जातो आणि पुढचा परफॉर्मर आपल्या समोर येत आहे छोटासा मंदार कोठेकर या तर इकडे या हो तुम्हीच मी आहो विस्मान आता तुम्ही मला माझ्या आईवडिलांसारखे प्रश्न विचारू नका कुठे चाललास कोणाशी खेळतोस कोणाशी बोलतोस घरी कधी येणार डबा का नाही खाल्लास अभ्यास केलास का जा जाऊन अभ्यास कर दप्तर भरलास का जा जाऊन दप्तर भर हा अभ्यास करायला नको नुसता मोबाईल पाहिजे असे प्रश्न मला माझे आई बाबा विचारतात माझं डोकं मला मस्त बांगडायला आवडतं ना 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 काय म्हणालात बांगडा ओ बांगडा खायला नाही ओ बागडायला म्हणजे खेळायला मग
बसून भरपूर चॉकलेट खायला आवडतात. मला पाण्यात नाचायला आवडतं. उन्हाळ्यासारखं मस्त नाव जायला आवडतं. जिकडे तिकडे मला कोणीच प्रश्न विचारणार नाही. कळलं? तुम्ही मला प्रश्न विचारता, मी तुम्हाला प्रश्न विचारू. शांत मामा माझ्यासोबत खेळायला येईल का? छोटा भीम सारखं मला खेळता येईल का? डोरेमॉन सारखी मला जादू करता येईल का? काय झालं आता का गप्प नाही ना उत्तर देतात म्हणून माझं डोकं दुखतं. कळलं? चला मी खेळायला चाललोय. ना 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 ना. अरे बापरे, अभ्यास करायचा राहिलाच. पोट करायचे. खरं तर ना मला खूप कंटाळा आला. काय बरं करायला बटर करायलाच हवा. नाही तर सिंग असले बाई बाकरूबा करतील आणि म्हणतील अरे काय म्हणा ना हा बघा आसमान प्रकट नाही केलं म्हणे मी त्याला बाकरूबा केलंय नाला त्याचा आम्ही मान आणताय. अशाच काहीतरी म्हणतील त्या. चला घरी जाऊया. ना 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 ना. अरे पप्पा बाहेर गेलेत, पण पप्पा सांगून गेले अभ्यास कर, नाटक करू नकोस. माझे पप्पा अगदी मस्त आहेत. सगळे त्याला घाबरतात. अहो माझी आई सुद्धा घाबरते. मला पप्पा सारखं असायला हवं. चला एक गमत करूया. मीच म्हणतो पप्पा. Yes! अरे बापरे, एवढं मोठं शंट आता याच्यात पॅन्ट नाही घातली तरी चालेल. अरे स्मन अभ्यास चाललाय का? अरे इतका अभ्यास कोणी करते का? जा भाऊ खेळायला. थांब उद्या तर शाळेतच येतो. थांब. नमस्कार मॅडम, मी स्मनचा पप्पा. आणि तुम्ही फारच अभ्यास देतो. मला नाही आवडलेलं असं. आणि अशी शिक्षण नाही करायचे कोणाला पण. गोष्टी सांगा आता चित्र काढायला सांगा. अरे बापरे, आई पप्पाला वाटतं आता मात्र माझं घर ना बाबा. पटकन शर्ट काढतो आणि अभ्यासाला बसतो. चला मी आई बाबांच्या मारापासून असलो. मला आई बाबांच्या मारापासून सुटका मिळाली. यस. धन्यवाद.